लोणंद शहरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात संपन्न. लोणंद शहरामध्ये जून 29 रोजी सकाळपासून सर्व मंदिरामध्ये महिलांची नटून थटून वडाच्या झाडाला दोऱ्याने गुंडाळून विधिवत पूजा प्रत्येक कुटुंबातील महिला करीत होती. महिलांनी रंगीबेरंगी साड्या परिधान करून ताटामध्ये नैवेद्य घेऊन पूजा सर्व मंदिरामध्ये पाहावयास ग्रामस्थांना मिळाल्या. यावेळी लोणंद पोलीस ठाण्याचे पो. नि. शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महिला कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद. मुख्य संपादक शौकत शेख. नमस्ते. आजच्या वटपौर्णिमेच्या आपल्या सर्व स्त्रियांना शुभेच्छा. वटपौर्णिमा म्हणजे तुम्ही सर्वजण उपवास ठेवता आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आणि खूप छानपैकी सजून धजून वडाची पूजा करता. वडाला दोरी बांधता आणि नंतर नवऱ्याला नमस्कार किंवा नवऱ्याच्या कुटुंबाची पूजा करून तुम्ही तो उपवास सोडता. पण मी नेहमी म्हणेन की वटपौर्णिमा म्हणजे पावित्र्य, परंपरा, पर्यावरण, निसर्गाची नातं आणि बांधिलकी. आजची पूजा ही फक्त विधी नको आहे, एक रोप. असं प्रतिज्ञा करा की मी एक रोप लावेन, आई पृथ्वीची सेवा करेन, आणि हीच खरी सेवा म्हणजेच ही वटपौर्णिमेची पूजा, असं मला वाटतं. कारण जर आपण असे वृक्ष तोड जोरात होते आणि आपण झाडं लावत नाही आणि आपण तिची लावलं तर त्याची जपणूक करत नाही आहे, ती लावावी वाढवावी म्हणून समाजाला किंवा घरातल्यांना प्रेरित करत नाही आहे, आणि त्यामुळं किती नुकसान होत चालले बघितलं ना. पाऊस जो आपल्याला मे महिन्यापासून जून महिन्यापासून असतो तो पाऊस नाही तर शेती नाही, पाणी नाही, आणि मग आपलं संपूर्ण आयुष्यच अवघड. सगळीकडे दुष्काळाचं सावट पडत नाही. आणि ह्यासाठीच प्रत्येकानं एक वृक्ष लावावं, हीच आज वटपौर्णिमेची पूजा समजून आपल्या पूजेबरोबर केली गेली पाहिजे. वटवृक्ष म्हणजे काय? वड म्हणजे काय? दीर्घायुष्य, स्थैर्य आणि कुटुंबाच्या एकात्मतेचं प्रतीक आहे. जो वृक्ष जास्त प्राणवायू देतो तो वृक्ष आहे, म्हणून आपण त्याची पूजा करतो. हवा शुद्ध हवा शुद्ध करतो. अनेक पक्षी व प्राणी त्यांचं ते आश्रयस्थान आहे. तो मातीची धूप रोखतो आणि जलसंचय वाढवतो, आणि आयुर्वेदिक ऊर्जा वाढवणारा हा पवित्र वृक्ष आहे. आणि म्हणूनच आपण ह्या वृक्षाची पूजा करतो, वटपौर्णिमा करतो. ह्याच्या पाठीमागचं विज्ञान हे आहे. आपल्या जुन्या लोकांनी, आपल्या जुन्या जे साधू संत आहेत, जुनं जे आपलं परंपरा, या प्रत्येक परंपरेमागे एक विज्ञान आहे, आणि ते विज्ञान पण आपण त्याच्याबरोबर जपलं पाहिजे. नुसतंच त्याच्यामधून आपल्याला हवं ते घेतलं नाही पाहिजे, असं मला वाटतं. परत एकदा सर्वांना वटपौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका राहुल दायगुडे, शकुंतला हॉस्पिटल, लोणंद. आज वटपौर्णिमा. सर्वप्रथम सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या भारत देशामध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करतात. त्यापैकीच वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो. वैवाहिक स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या उत्तम आयुष्य आणि आरोग्य याकरिता उपवास करतात. त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो. या दिवशी वैवाहिक स्त्रिया पारंपरिक वेशभूषा प्रदान करून वटपौर्णिमेला जातात. वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याचबरोबर सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेचे श्रवण करतात. त्याच्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करून 7 प्रदक्षिणा घालतात आणि बोलतात, जन्मोजन्मी किंवा 7 जन्म मला हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. प्रदक्षिणा झाल्यानंतर एकमेकींना वाण देतात आणि उखाणा घेतात. यामागे वृक्ष संवर्धन हा देखील हेतू आहे. वडाचे झाड हे दीर्घायुष्य आहे, त्यामुळे यामागे वृक्ष संवर्धन हा देखील हेतू आहे. वटपौर्णिमा सणानिमित्त पारंपरिक प्रथाही जपली जाते व एकोपाची भावनाही वाढते. झाडांमुळे आपल्याला फुले, फळे हे देखील मिळतात. त्यामुळे वृक्ष संवर्धन हे करणे काळाची गरज आहे.
पुन्हा एकदा सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन एकच प्रार्थना करते, सर्वांना सुखी समाधानी ठेवून सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त हो अशी मी प्रार्थना करते. धन्यवाद.